मी आलीये टेस्ट फॉर लाईफच्या सेटवरती मिनलला सरप्राईज द्यायला. चला. हेलो हेलो, येऊ का? हाय, तू कशी इथे? तुला सरप्राईज द्यायला आले. ये 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 ये. तुझ्या खमंग थालीपीठाचा वास माझ्या स्टुडिओ पर्यंत येतोय पार. म्हणूनच आलीस बहुतेक त्या वासानीच आलीस. येस, ये गप्पा मारू. 2 मिनिटं जाऊ का? आपलं झालंय ना? ए हो म्हणा ग. माझा जन्मच खाण्यासाठी आणि खाण्याच्या गप्पा गप्पा मारण्यासाठी आहे. मारण्यासाठी. जेवायला वाढायला घ्या हे केवढं उत्साहवर्धक वाक्य असतं. आज मी थालीपीठ खाल्लंय, पुढच्या खेपेला मला आणखीन काहीतरी वेगळं खायला अगदी मिळावं. अगदी अगदी अगदी. दुष्टच तुला काढले मी तुझी आता. बस बस बस. मी आता ना पहिल्यांदा माझा फोनच बंद करून ठेवणार आहे. गप्पांमध्ये डिस्टर्बन्सच नको. अगदी. काय म्हणतेस? अगं मी तुझ्याकडे तक्रार करायला आली. आपलं ते घरी येऊन तुझ्या मुलींनी टेस्टिमोनियल केलं ना यात सगळ्यांनी. हो हो हो. तर त्याच्यानंतर ते इतक्या मैत्रिणींनी बघितलं, अनोळखी लोकांनी बघितलं आणि माझा फेसबुकवरती नंबर असल्यामुळे बऱ्याच लोकांनी फोन करून मला असं विचारायला सुरुवात केली की तुम्ही हे एंडॉर्स करता पण खरंच म्हणजे तुम्ही जाहिरात म्हणून केलंय का खरं खरं तुम्ही हे पीठ वापरलंय? तर मी म्हटलं की घरात येऊन बघा, हेच पीठ वापरते. तर माझ्या क्षेत्रातल्या बऱ्याच मैत्रिणींनी तर विचारलंच आणि आपल्याकडून ऑर्डर केलं. पण एका बाईंनी मला फोन केला की माझ्या भाकऱ्या कधीच इतक्या छान होत नव्हत्या, अच्छा. पण त्या आत्ता ज्वारीच्या भाकऱ्या माझ्या इतक्या छान व्हायला लागल्या. पण माझी एक मैत्रीण आहे, ती औरंगाबादला राहते, म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर हो इथे हो. राहते. तर तिथपर्यंत ही डिलिव्हरी जाईल का? तर मी म्हटलं मला आता बहुतेक एक कॉल सेंटरच घरात उघडायला पाहिजे. ते औरंगाबाद काय एक्सपोर्ट पण होतं. हे आता राहू द्या. तू थालीपीठ खाणार? पण थालीपीठ खाऊया. ऑफकोर्स, हा प्रश्नच नाही. थालीपीठ आणि दही आणि लोणी म्हणजे पर्वणी असते. ओ हो, हो. इतकं हो, लगेच? हो, हो. या, थँक वा यू. वा वा. माझ्या सासूबाई हां, त्या इस्कॉनच्या डिव्होटी आहेत. आहेत. तर त्यांनी एक दिवस कोबी अच्छा. बारीक चिरून हो. थालीपीठामध्ये घातलं होतं आणि त्या कोबीची चव इतकी वेगळी लागली की मला कळलंच नाही की त्याच्यामध्ये कांदा नाहीये. खरं आहे आणि तू म्हणतेस असं कशात ज्याला पाणी सुटतं, ते कुठलीही भाजी छान लागणार. हो, अगं काकडीची थालीपीठं करतात लोक. हो, हो, हो. हां, मस्त लागतात ती. आमच्या घरी गंमत म्हणजे माझ्या सासऱ्यांना खूप कांदा त्याच्यामध्ये लागतो. हो, म्हणजे असा तो कांद्यामध्ये थालीपीठ भाजणी भाजणी घालायची. घालायची असं. थालीपीठाच्या बाबतीतल्या माझ्या ज्या आठवणी आहेत, त्या हॉस्टेलच्या आहेत. हं, की भाजणी घेऊन जायची हं, सुट्टीत आलं की आणि रविवारच्या दिवशी फीस्ट असते. हं. म्हणजे काय की सकाळच्या वेळेला एक छान गोड पदार्थ असतो काय किंवा असतं? जी नॉनव्हेज खाणारी मुलं असतील त्यांच्यासाठी नॉन व्हेजिटेरियन असतं. पण संध्याकाळी मात्र मग त्या दिवशी मेस बंद. हं, कारण त्या लोकांना पण विश्रांती पाहिजे हं, असते. हं, हं, मग संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आणि किती बाहेर जाऊन तुम्ही खाणार? हं, मी ॲक्चुअली कोल्हापूर सारख्या ठिकाणी होते त्याच्यामुळे तसे खूप पर्याय असायचे. पण हं. महिन्याच्या शेवटी ते पैसेही कमी उरलेले हो, असायचे. हो, हो. मग त्यावेळेला खिचडी तरी करायची हं. किंवा थालीपीठं थापायची. अच्छा. म्हणजे हां. मग ते एका वेळचं वन डिश मील असल्यासारखं होतं. हो. की हल्ली आपण बघतो ना, की जेन मुलं हो. जी असतात, तर ते अगदी म्हणजे एवढंच प्रोटीन खायचं, मी जिमवरनं येणार, मग एवढंच खाणार. तर त्या मुलांना आपण समजा असं सांगितलं ना, की ग्लुटेन फ्री आहे, तर ती मुलं नक्की आनंदाने खातील अगदी, अगदी. किंवा ह्याच्यामध्ये एवढं प्रोटीन आहे, एवढं हे कार्ब्स आहेत, एवढे काय म्हणायचं फायबर आहे, तर ते आनंदाने खातील. आमच्या घरात 3 वेगळी-वेगळी पिठं येतात. हं, कारण दियामध्येच हेल्थ कॉन्शियस झाली आणि तिने म्हटलं मला, की "मला तर तुझं सोयाबीन युक्त पीठ चालणार नाहीये. हं. मला आता खपली गव्हाचं पीठ हवंय." आणि तेव्हा खरंच म्हणजे मला ते माहिती नव्हतं, की आपण ते सुरू केलंय सुरू म्हणून. पण केलंय. राइट. तुझ्याशी बोलताना तू कळलं. मला म्हणालीस. त्याच्यामुळे घरामध्ये आता खपली गव्हाचं पीठ, एक सोयाबीन युक्त पीठ आणि एक साधं काही ज्याच्यात नाही असं एक पीठ. असे 3 पिठं असतात आणि टेस्ट फॉर लाईफ ची पिठं हे आमच्या स्वयंपाकघराचा तो एक महत्वाचा पार्टनर आहे. थँक अ, यू. नाही, नाही. थँक यू. खरंच, खरंच, थँक यू. खरंच. आता हे गरम आहे ते गरम-गरम खा ना.
आता तुला मी एक मज्जा सांगू का? तू मला विचारलंस की थालीपीठ कशाबरोबर आणि मी म्हटलं की दह्याबरोबर किंवा हं. लोण्याबरोबर. पण मला थालीपीठ, तेही हां, शिळं थालीपीठ, हां. हे अगो बाई! चहाबरोबर खायला आवडतं. काय सांगतेस? हो. मग ते चहात बुडवून वगैरे खात नाहीस ना? चारचौघात पळू नको देते कुणाला. मी चहात बुडवून आई खाते. गं! बापरे! बिस्किट बुडवल्यासारखं. मी मला एक खाणार आहे. मी सांग खूप वेळ गप्पा मला एक मारल्यात सांग, आता. की हां. चहा पण तू थंड पितेस का गरम पितेस? म्हणजे चहा ही गोष्ट सहसा लोकं गरम पितात. नाही, नाही. मी चहा तेही. पण कोमट करून पिते. पण अच्छा. म्हणून जर मला कोणीतरी म्हणजे गरम गार दूध केलेला घालून गरम चहा केलेला दिला तर मला नाही, चालत नाही. गरम केलेला चहा थंड करून. अच्छा, अच्छा. ओके. तो मी थंड करणार. हां. पण मला थंड चहा कोणी द्यायचा नाही. मग मला नाही आवडत. काय तू मस्त आहे थालीपीठ. छान आहे ना? माझ्या लहानपणचं थालीपीठ आहे नक्कीच. इतकं खमंग आहे, इतके सगळे त्या गोष्टींचे त्याच्यात जे काही जिन्नस असतील, त्या चवींची इतकी छान सरमिसळ आहे. सरमिसळ. जेवढी जास्त धान्य, जेवढी जास्त यू नो सीरियल्स किंवा कडधान्य, तेवढं तो पदार्थ चांगला असं. माझी ना आजी सोलापूरची होती आणि आई कोकणातली होती. आजीनी इंट्रोड्यूस केलं कारण तिथे कसं की ज्वारी, बाजरी, सोलापूरची मग ती हो, घरात हो. येत होती. त्याच्या भाकऱ्या, त्याच्यानंतर थालीपीठ. त्यामुळे ते खूप म्हणजे लहानपणापासून ते खायचं हे होतं. आता माझं लग्न झाल्यावर देशपांड्यांकडे तर आठवड्यातनं सुरुवातीला 3-3दा थालीपीठं. म्हणजे हे माझ्यासाठी फारच हे असायचं हो. की एवढी थालीपीठं आपण खातो. आपल्याकडे इतके असे वेगळेच आडाखे आहेत ना, की हं. भारतीय जेवण म्हटलं की पनीर आणि छोले नसतात. नसतात. प्रत्येक प्रदेशाच्या इतक्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता थालीपीठच जर तू म्हणालीस ना, तर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये आपण हे थालीपीठ म्हणून हं, इकडे हं, पश्चिम महाराष्ट्रात आपण सगळे लोक खातो. तसं मराठवाड्यामध्ये वेगळी-वेगळी पिठं एकत्र करायची हं. आणि त्याच्याच धण्या-जिऱ्याची पावडर घालून किंवा काही ओला मसाला अच्छा. वाटून हां, अशा हां. पद्धतीने आणि दह्यात हं, भिजवून हं. दही धपाटे करायची पद्धत आहे. धपाटे म्हणतात त्याला. त्याला ते हां, धपाटे धपाटे म्हणतात. म्हणतात. तर प्रत्येक ठिकाणी ह्याचाच थोडासा काहीतरी वेगळा पदार्थ करून त्याचं एक व्हेरिएशन आपण म्हणू अशा पद्धतीने होतं. माझा एक मित्र होता हं, जगेश मोकाती नावाचा. हं, तो आता नाहीये दुर्दैवाने. तो नाटकात त्यांनी माझ्याबरोबर जवळ-जवळ 3 गुजराती नाटकं केली आणि मी कधीतरी आम्ही असं एकमेकांना खूप हुरूप द्यायचो आणि हं, हं, माझी मातृभाषा नव्हे हं, गुजराती हं, त्याच्यामुळे हं, त्याच्यातले जे काही न्यूआन्सेस असतील, त्याच्यातल्या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी असतील, त्या मी त्याच्याकडून शिकले. हं. आणि त्याने काहीतरी गमती-जमती केल्या आणि जर मी त्याला कॉम्प्लिमेंट दिलं, की "जगेश आज तो सीन खूप छान झाला तुझा माझा. ते खूप छान केलंस. तर तुला काय बक्षीस देऊ?" असं मी विचारलं तर मला म्हणायचा, "डब्यातून थालीपीठ." आई किती गोड. आणि मला ते इतकं आठवतं हो, त्याचं, की डब्यातून हो, थालीपीठ असं तो मला म्हणायचा. हो, आणि मी म्हटलं, की "तुला एवढं काय थालीपीठचं आणि थालीपीठ सगळीकडे मिळतं." तर तो मला म्हणायचा, "नाही गं, महाराष्ट्रात सुद्धा थालीपीठ तळलेलं देतात लोक. ते हो. तुझ्याकडून जे येतं ना, त्याच्यावरती तुझी अशी बोटं उमटलेली ओह! असतात." आई गं! आणि मला असं केवढं, वाटलं, की केवढं, केवढं ते हो. त्याच्यावर आणि म्हणजे खरंच ती हाताची चव जी आपण म्हणतो, हो, ती त्या थापण्यातून बहुतेक उतरत असावी उतरत आपल्या. असावी. त्याच्यामुळे ते मला फार त्याची आज आठवण आली हो, थालीपीठ हो, हो. म्हटल्यानंतर. आपण आल्यापासनं किती बोलतोय थालीपीठाविषयी पण आणि तू बोलायला काय आली होतीस आणि आपण त्या नाही, खमंग वासाने तू एकदम पण मी बोलायला हेच आले होते. आले मला होते. असं वाटतं, माझा जन्मच खाण्यासाठी आणि खाण्याच्या गप्पा गप्पा मारण्यासाठी आहे. मारण्यासाठी झाला. त्याच्यामुळे खरंच म्हणजे माझ्या इतकं परफेक्ट तुला मॉडेलच मिळू हो, शकत नाही का हो, कुठलं हो. काही करायला. अगदी. मग त्या टेस्टिमोनियल्समध्ये ना मी काहीच ठरवलं नव्हतं. हो, इतकं ते हो. तुला इतकं तू आठवतंय, की ते फ्लुएंट आपण केलं पटकन होतंस. असं अगदी, ठरवलं अगदी. आणि आपण केलं. जर तो माझा अनुभव नसता, हां. तर मी ते बोलूच शकले नसते. अगदी, अगदी. माझ्यासाठी खाणं हे प्रेम आहे. प्रेम आहे, प्रेम माझा आहे. एक मित्र आहे तर तू प्रवीण एकदम तरडे नावाचा. हो, सेटवरती कितीही घाम आला तरी चालेल. जेवताना सगळं वातावरण फार छान पाहिजे हो, त्याला. हो. आणि मला म्हणाला असा जेवायला बसला आणि मला मला "चिन्मय, जेवण ही आयुष्यातली किती सुंदर गोष्ट आहे गं." इतका असा भावविभोर होऊन तो मला मी म्हटलं, "बापरे! एवढा रोमान्स मी कुठे आयुष्यात कुठल्या पुरुषाकडून बघितला बघितला नाही." नव्हता. आणि तोही असा जेवणाविषयी, "जेवण ही किती सुंदर गोष्ट बनवलेली आहे गं देवानी." असं तो म्हणाला. हो. पण दॅट इज व्हेरी खरंय, ट्रू. खरंय. माझा फार नवरा खरं. म्हणतो, की जेवायला वाढायला घ्या.
हे केवढं उत्साहवर्धक वाक्य असतं की वाढायला घ्या. बस, बस, बस. तुमच्या घरामध्ये तर सुमित हा अत्यंत गोड असं म्हणून सगळ्या हं. लोकांना माहिती आहे. पण जर जेवायची वेळ टळली किंवा तो येऊन पानावर बसला आणि लोक अजून गरम करतायत किंवा काहीतरी भाकरी अजून टाकतायत, असं झालं की मग तो जो काय बिथरतो, भूक सहन नाही सहन नाही होत. होत कोणाला. मला वाटतं आता ना सतत असं असावं की तुझं इथेच शूटिंग असावं, माझं शूटिंग नेहमी ह्याच्याच सेटच्याच आसपास असावं. आज आणि मी थालीपीठ खाल्लंय, पुढच्या खेपेला मला आणखीन काहीतरी वेगळं खायला अगदी, मिळावं. अगदी, अगदी, अगदी. आणि असं जर झालं तर तुला मला आता मी मुद्दामून बोलवीन आणि स्पेशल पिठलं भाकरीचा बेत करीन. अगदी. तुला दृष्टच काढली मी तुझी आता. बस, प्रॉ बस, बस. मला आणि काहीच नकोय आता आयुष्यात. ऐक, ऐक. आता ही थालीपीठं मी तुला मस्त पॅक करून देते आणि तू कारमध्ये जाताना किंवा घरी गेल्यावर कारमध्ये थंड जाताना नाही, मी ती थंड शिळी करून करणार. नाही, थंड शिळी करून खा आणि त्याच्याबरोबर थंड चहा पी. हां? नक्की, नक्की. अगदी, अगदी. खूप गप्पा मारल्या गं आपण. हो मी गं, जरा फोन चला. सुरू करू का आता? हो, मीनल, मला निघायला 6 हवं. मेसेजेस आहेत की आता या शूटिंगला म्हणून. हो ना? मी आता आता खात-खात जाणार आहे पण. मी खात-खात जाणार आहे आणि डबा पण घेऊन जाणार आहे. मला पटकन डबा सगळं द्या डबा तुला मी भरून देते. तू आणि जाता आपण जाता खा. लवकरच परत भेटू. लवकर भेटू. मला लागलं आता मला जायलाच पाहिजे. हो. ईशा, अगं पॅक केलंस? हे तुला भाजणीची थालीपीठं दिलेली आहेत. ती उद्या थंड करून खा आणि भाजणी आटा पण दिलेला आहे. अगं आहे माझ्याकडे. अगं पण हा ग्लुटेन फ्री आणि 12 धान्यांचा आहे. सो नक्की वापर. ओह वॉव! थँक यू सो मच. या बाय. भेटू लवकर. लवकर लवकर. बस करा, कट करा.